उत्तरार्धामध्ये 80वा अध्याय आणि 81वा अध्याय, या दोन अध्यायामध्ये सुदामाची कथा आली। सुदामाने काय केलं लहानपणामध्ये, एक गलती झाली, चोरून खाल्लं। चोरून जर खाल्लं नसतं तर कदाचित 18 विश्व दरिद्र आज सुदामावरती आलं नसतं, पण चोरून खाण्याचा परिणाम म्हणून कधी चोरून खाल्लं नाही पाहिजे। चोरून जर खाल्लं तर काय होते, दरिद्र येते, दरिद्र। हा, सुदामाची कथा आपल्याला शिकवण देऊन जाते। लहानपणामध्ये चोरून खाल्लं, परिणाम आज गुजरात मध्ये गुजरात मध्ये एक नगरी आहे सुदाम नगरी, आणि त्या सुदाम नगरीमध्ये सुदाम राहतो। सुदामाच्या डोत्राला कितीतरी ठिकाणी गाठा पडलेल्या आहेत, गरिबीची परिस्थिती आहे, लग्न झालं, पत्नीची सुद्धा तेच अवस्था आहे, राहण्यासाठी चांगलं घर नाही आहे, 3 लेकरं आहे, 3 लेकरांच्या अंगावर टाकण्यासाठी कपडा तर सोड, आपण खाण्यासाठी अनाज सुद्धा नव्हतं, पण धर्म मात्र विसरला नाही। अशी अवस्था जर झाली तर माणूस धर्म सोडून देते, पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा धर्म त्याने सोडला नाही, भगवान परमात्म्याचं नामस्मरण सोडलं नाही। आपल्यावर थोडी जरी कठीण परिस्थिती आली तरी आपण देवाला शिव्या दिल्याशिवाय राहत नाही। देवाची काय गलती आहे, केले कर्म झाले त्याची भोग आले, आपलेच कर्म आपल्याला भोगायला यावं येतं ना। म्हणून सुदाम देव अगदी 18 विश्व दरिद्र आहे, पण धर्म सोडला नाही। 5च घरी मागायचे आणि 5 घर मागायचे, 5 घरी जे भेटलं त्यावरती आपला उदरनिर्वाह करायचा। सुदामदेव यांचे लेकर उपाशी मरत आहे, उपास करत आहे, म्हणजे त्यांना खाण्याकरता 3 दिवस उपासमारीची वेळ त्यांच्यावरती आली। 3 दिवस खाण्याकरता काहीच भेटत नव्हतं। आईच्या जवळ जात होते, आई अगं भूक लागली ग आई, आई आम्हाला काहीतरी खाण्याकरता दे ग आई, फार भूक लागली। सुशीला माता त्यांच्या डोक्यावरून हात फिरवायच्या आणि सुशीला माता म्हणायच्या, अरे बाळा तुमचे बाबा गेलेले आहेत, काहीतरी घेऊन येतील, तोपर्यंत पाणी प्या। तर लहान लहान लेकरांनी त्या सुशीला मातेला म्हणायचं, ग आई आम्हाला द्या, पाण्याची नाही ग, आम्हाला पोटाला भूक लागली, पाणी पिऊन पिऊन प्यायचं तरी किती आई, आम्हाला आता भूक लागलेली आहे। तेवढ्यात सुदामदेव पहिल्या घरी भिक्षा मागण्याकरता गेले, पण परिस्थिती अशी असते की अवतार पाहला त्याचा, समोरच्याने लगेच दरवाजा बंद करायचा, इथं काही नाही आहे। करता करता दुसऱ्या घरी सुदामदेव जायचे, दुसऱ्याही घरी तीच परिस्थिती, तिसऱ्याही घरी तीच परिस्थिती, चौथ्याही घरी तीच परिस्थिती। आता 5व्या घरी दार ठोकलं आणि 5वं दार उघडलं, पण सगळे सारखे नसतात। 5व्या दारी त्या घरामधली घरमालकीन शिजलेलं अन्न घेऊन आली, महाराज घ्या, आणि महाराजांना सुदामदेवाला ते दिलं। पण दुर्भाग्य असं, आनंद झाला की आज माझ्या भगवान परमात्म्याला सुद्धा मी यातलाच नैवेद्य देणार, माझ्या मुलांचं सुद्धा पोट भरणार, आणि मला सुद्धा काहीतरी खायला मिळेल, माझ्या पत्नीला सुद्धा खायला मिळेल। 3 दिवस झाले पोटात काही नव्हतं, रस्त्याने चालत आहेत, आनंद झालेला आहे, पण दुर्भाग्य असं ठोकर लागली, सुदामदेव खाली पडले आणि जवळ असलेलं जे अन्न होतं ते जमिनीवरती पडलं। तेवढ्यात काही कुत्रे आले, त्यांनी ते खाऊन घेतले। सुदामदेवाच्या डोळ्यामधून गळागळा अश्रू येऊ लागले। इकडे लेकरं उपाशी आहेत आणि सुशीला मात्र वाट पाहत आहे। सुदामदेव काठी टेकत घरी आले, का आजही काही चांगलं नाही का, म्हणे काय करू, दुर्भाग्य आपल्या भाग्यात नसेल म्हणून ते मला मिळालं, मी घरीपर्यंत घेऊन येऊ शकलो नाही, मग आता काय करावं, अहो मुलं उपाशी झोपले हो, माझे बाबा आता येतील, मग येतील, करता करता उपाशी झोप, काय करावं। सुदामदेवाच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा येत आहेत। सुशीला म्हणतात की तुमचा मित्र तो द्वारकेचा राजा आहे म्हणतात, तुम्ही एकदा त्याच्याकडे जा। अगं सुशीला, मी जाण्याकरता तयार आहे ग, पण घेऊन काय जाऊ, काय दाखवू, काय देऊ मी माझ्या मित्राला। काळजी करू नका, 4 घरी गेली, कंट्रोलचे तांदूळ घेऊन आली, या घरचे त्या घरचे, हा
आणि एका मळलेल्या कापडामध्ये बांधले. म्हणे हे घ्या, ही तुमच्या देवाला दिजा. सुदामदेव निघाले. रस्त्याने जात असताना पायामध्ये चप्पल नाहीये, डोक्यावरती पगडी नाहीये, पायाला काटे रुतू लागले, रक्तबंबाळ पाय होऊ लागले आणि भगवान परमात्म्याच्या द्वारकेमध्ये येऊन पोहोचलो. विचारलं काही लोकांना, का हो भगवान परमात्म्याचा राजमहल कुठे आहे? सांगितलं तो आहे, तिकडे जा. पण तुम्ही कोण आहे? म्हणे मी भगवान परमात्मा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचा मित्र आहे. ते हसत होते. पण तरी सुद्धा भगवान परमात्म्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं म्हणून भगवान परमात्म्याच्या द्वाराशी गेले आणि द्वारावरती गेल्यानंतर ते द्वारपाल सुद्धा विचारतात, हे कोण आहेस तू? सांगितलं कोण म्हणजे, अहो मी माझ्या कृष्णदेवाचा मित्र आहे. मित्र? आणि अशा अवस्थेमध्ये मित्र? भगवान परमात्मा द्वारकाधीश कुठं, तू कुठं? पण सुदामदेव म्हणाले, सुदामदेव म्हणतात या गरीबीला काय पाहतात? ये देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा जान, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अरे घर वालों कन्हैया से कह दो इधर पे सुदामा हरी बागला भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के हरी बागला है. अरे घर वालों कन्हैया से कह दो इधर पे सुदामा हरी बागला है. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. सांगितलं द्वारपालाने, काही हरकत नाही. आणि जातो आणि आतमध्ये जाऊन भगवान श्रीकृष्णाला सांगतो आणि भगवान श्रीकृष्णाकडे द्वारपाल निघाला. आता 16,308 महाल. उदाहरण जर घ्यायचं झालं तर कौशलमध्ये सुद्धा 16,108 महाल नसतील, घरं नसतील, नाही का? महाल 16 घरं नसतील. पण 16,308 किती 108 16,108 महालांच्या मध्यभागी राजसभा आहे, राजदरबार भरलेला आहे. तिथं भगवान परमात्मा सिंहासनावरती बसलेले आहे. तिथं त्या द्वारपालाला जाण्याकरता अर्धा तास लागतो. अर्धा तास झाला. सुदामदेवाच्या मनामध्ये मात्र विचार येऊ लागले. सुदामदेव म्हणू लागले, आता द्वारकेचा राजा आहे भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण आणि आपल्यासाठी कसा येईल? आपण पडलो गरीब, आपल्या तर धोत्राला कितीतरी गाठा पडलेल्या आहेत आणि तो राजा आपल्याला ओळखणार तरी कसा? आणि इकडे तो द्वारपाल जातो आणि भगवान परमात्म्याजवळ जाऊन भगवान परमात्म्याला सांगू लागतो, कोणीतरी एक व्यक्ती असा आलेला आहे. कसा? भगवान परमात्मा विचारतात कसा? त्याचं वर्णन केलं. भगवान परमात्मा म्हणतात कसा आहे आणि विचारलं. तो द्वारपाल सांगू लागला, न सर पे है पगड़ी तन में न जामा, गोपाल कृष्ण भगवान की जय. काय सांगितलं? कसा आहे? न सर पे है पगड़ी न तन में है जामा. नाव काय सांगितलं हे सांगा. म्हणे बता दो कन्हैया को नाम है सुदामा. जसं सुदामाचं नाव ऐकलं भगवान परमात्म्याने पायात चप्पल घातली नाही, पितांबर सुद्धा धारण केला नाही आणि डोक्यावर मुकुट सुद्धा घेतलं नाही. भगवान परमात्मा पळत सुटले की सुनते ही दौडे चले आई मोहन. मात्र इकडे सुदामाच्या मनामध्ये शंका कुशंका
येऊ लागल्या. सुदामा परतले आणि सुदामा जसे वापस जायला लागले, दूर गेले आणि तेवढ्यात भगवान परमात्मा तिथे आले. द्वारपालांना विचारू लागले, का हो माझा सुदामा कुठे गेला? आणि आताच या रस्त्याने गेला. तसं भगवान परमात्मा त्या रस्त्याने पडत जाऊ लागले. आवाज देऊ लागले सुदामाला की सुदामा, अरे तू चालला? सुदामाने परतून पाहिलं, मागे वळून पाहिलं तर माझा मित्र दिसला, भगवान श्रीकृष्ण दिसले. जसे भगवान श्रीकृष्ण दिसले तसा सुदामा आनंद त्याच्या गगनात मावत नव्हता. हृदयात एवढा आनंद झाला त्याला, वा माझे भगवान परमात्मा माझ्यासाठी अनवाणी पायाने पडत आले. आणि भगवान परमात्म्याने एका बरोबर लगाया गले से सुदामा को मोहन. भगवान परमात्म्याने आपल्या गळ्याला गळा भेट दिला आणि सुदामाशी बोलू लागले, सुदामा अरे माझ्यावरती एवढा सुद्धा तुझा विश्वास नाही, तू परत निघाला होता, यालाच मैत्री म्हणतात का? अरे मैत्री ही गरिबी श्रीमंती मध्ये नसते, मैत्री ही विचारांची असते. हा म्हणून हे मित्र कशाला म्हणावं, हे मित्र बनव्यामध्ये सारखा. मित्र जर चांगला भेटला ना तर कदाचित काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी स्वतःच्या बापाला सांगता येत नाही, स्वतःच्या मायला सांगता येत नाही, स्वतःच्या बायकोलाही सांगता येत नाही, पण ती गोष्ट मित्रासोबत शेअर करता येते. म्हणजे मरणारा जरी आत्महत्या करणारा जरी असला तरी तो आत्महत्या करणारा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. कितीतरी मित्र असे आहेत की ते गोष्ट कोणाला सांगू शकले नाही, अंतःकरणामध्ये ती गोष्ट दाबून स्वतःला आत्महत्येकडे प्रवृत्त केलं आणि मरण पावले. परंतु लक्षात ठेवा, जर मित्र जवळ असताना तर मित्राला मित्र कोणतीही गोष्ट सांगू शकतो. आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार कोणी, आत्महत्याच करणार काही कोणी. हसला जवळ जरे म्हणा, मित्र हसला जवळ जरे म्हणा सारखा, मित्र वगैरामध्ये गारव्यासारखा, मित्र वगैरामध्ये गारव्यासारखा, मित्र वगैरामध्ये मित्र याला म्हणतात कसं दाखव. भगवान परमात्म्याने सुदामाला घरी घेऊन गेले आणि काय केलं की बराबर मी अपने सुदामा बिठाए आणि चरण आसो से श्यामने धुलाए. भगवान परमात्म्याने एवढंच नाही केलं तर सुंदर प्रकारे त्यांच्या भगवानाचं भोजन दिलं आणि नंतर विश्रांती करता सुदामदेव गेले. त्यावेळेस विचारलं, माझ्या वहिनीने, सुशीला वहिनीने काहीतरी तुमच्या जवळ दिलं असेल. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं काहीतरी आहे, पण सुदामदेव लपत होते. भगवान परमात्म्यापासून काय लपलं? भगवान परमात्म्याने हिसकावून घेतलं आणि भगवान परमात्म्याने हिसकावून घेऊन पहिलीच मूठ मुखामध्ये टाकली. हा पहिलीच मूठ जशी मुखामध्ये टाकली तस काय झालं? भगवान परमात्मा प्रेमाचे भुकेले आहे. प्रेमाने तुम्ही भगवान परमात्म्याला काहीही द्या, देणं महत्वाचं आहे बरं का. हा पत्रम पुष्पम फलम त्वयम, काहीही द्या पण प्रेमानं द्या. प्रेमाने दिलेलं भगवान परमात्मा अवश्य खातात. अरे प्रेम भावनेने शबरी मातेने गोरे उष्टे दिले पण खाल्ले. प्रेम भावनेने विदुर काकाच्या घरच्या कण्या भक्षण केल्या. म्हणून प्रेम भावनेने काहीही दिलं तरी भगवान परमात्मा ते खाल्ल्याशिवाय राहत नाही. म्हणून एका ठिकाणी सांगितलं के प्रेम का धोखा, प्रेम के तंगुल, प्रेम के भाव से खाने लगा है.
तांदूळ घेऊन भगवान परमात्म्याने पहिली मूठ घेतली आणि पहिली मूठ आपल्या मुखामध्ये टाकली आणि प्रेमाने ते तांदूळ खायला सुरुवात केली आणि त्या तांदूळांच्या दाण्यांमध्ये ते चावून आपल्या मित्राचे जे दैन्य आहे, जे दरिद्र आहे, ते चावायला लागले. भगवान परमात्मा फार सुंदर वर्णन आलं. कंदूल की दानों में दिन का दैन्य दरिद्र गाने लगा है, दाने में दिन का दरिद्र गाने लगा है. एक मुट्ठी में एक एका मुठीमध्ये भगवान परमात्म्याने सुदाम देवाला एक मूठ दिली. एक मुट्ठी में एक लोग सुदामा के भागों में जाने लगा है. प्रेम के संगम देव के भाव से खाने लगा है. प्रेम का हुक्का प्रेम के संगम प्रेम के भाव से खाने लगा है. आणि एका मुठीमध्ये भगवान परमात्मा सुदामाला सर्व काही देऊ लागले. सगळे देव हे पाहू लागले बरं का. सगळेच्या सगळे थरथर कापू लागले की सुदामाला का त्रिभुवनाचं राज्य देऊन टाकते की काय देव. कारण देव उदार आहे. द्यायला बसला तर सगळंच काही देते आणि घ्यायला बसला तर काहीच तुमच्या जवळ ठेवत नाही. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होईल राहणार रंग त्याचा, अशी शक्ती त्या भगवान परमात्म्याची म्हणून सांगितलं. त्रिभुवनपती की देख उदारता गणपति की जो उदारता तीनों लोक तराने लगे. प्रेम का भूखा प्रेम के बंधन प्रेम के भाव से खाने लगा है. प्रेम का भूखा प्रेम के बंधन प्रेम के भाव से खाने लगा है. पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. प्रेम का भूखा प्रेम के बंधन प्रेम के भाव से खाने लगा है. प्रेम का भूखा प्रेम के बंधन प्रेम के भाव से खाने लगा है. पूरी मुट्ठी में तुझे लोग का पहिल्या मुठ्ठीमध्ये स्वर्गातलं जे काही सुख असेल सगळं सगळं सुदामाच्या भाग्यात टाकून दिलं. सुदामाच्या खात्यात फोनपेनं ट्रान्सफर केलं. नंतर दुसरी मुठ्ठी घेतली. दुसऱ्या मुठ्ठीमध्ये भगवान परमात्म्याने जे काही पृथ्वीवरचं वैभव असेल ते सगळं सगळं. दुसरी मुट्ठी लेके ही प्रभु ने और दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोक का वैभव दिखत. प्रेम का भूखा प्रेम के संग प्रेम के भाव से खाने लगा है. प्रेम के भाव से खाने लगा है. तिसरी मुठ्ठी भगवान परमात्म्याने आता घेतली आणि तिसऱ्या मुठ्ठीमध्ये स्वतःचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ सुद्धा सुदामाला देऊ लागले. तेवढ्या लक्ष्मी माता आल्या, रुक्मिणी माता आल्या आणि रचलं. तीसरी मुट्ठी में देने लगे जो, तीसरी मुट्ठी में देने लगे जो वैकुंठ तलक मेरे रुक अपना निवासो मेरा न मेरा कैसा रानी है मेरा बिया कैसा रानी है मेरा बिया कैसा रानी है मेरा. अहो 16,108 गुन्हेला 10 आहे. काही ठेवता की नाही, सगळं देऊन टाकता. सुदामाला देऊन टाकलं. देव हा उदार आहे. द्यायला बसला तर एवढं देते, पण त्यासाठी तुम्ही ठाम असणं आवश्यक आहे. तुमच्या परीक्षा सुद्धा खूप घेते. तर त्या परीक्षेमध्ये पास होणं महत्वाचं आहे. त्या परीक्षेमध्ये जर तुम्ही पास झाले तर मग तुम्हाला कशाचीच कमी तो पडू देत नाही. सुदामा प्रत्येक परीक्षेमध्ये पास झाला म्हणून परिणाम सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टीभर पुढे घेऊन त्याचे भेटी लागे गेला. आणि शुद्ध भाव दे कोणिया गाव सोनियाचा दिला. सोन्याचं गाव देऊन टाकलं, सुख देऊन टाकलं. देणारा तो आहे, तो उदार आहे, तो सगळं काही देते. सुंदर सूतजी शौनकादी ऋषींना ही कथा सांगत आहेत. राजा परीक्षिताला भगवान सुखदेव सांगत आहेत. सांगत असताना आता दशमस्कंदाच्या शेवटावर येऊन पोहोचले. भगवान परमात्म्याच्या लीला सांगितल्या. वेदांनी भगवान परमात्म्याची स्तुती केली.
ती स्तुती सांगितली. याच ठिकाणी दशम स्कंदाला पूर्ण विराम दिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता एकादश स्कंदामध्ये यदुवंशाला एका ऋषीचा श्राप मिळतो. हा, कारण यदुवंशामधले म्हणजे भगवान परमात्म्याच्या वंशामध्ये जन्माला आलेले जे काही मुलं आहेत, आता श्रीमंत कुळामध्ये जन्माला आले म्हणजे त्यांना काहीतरी वाटते, आपण श्रीमंत आहोत, आपण कोणाला काय समजतो नाही का, असं वाटतेच. आता भगवान परमात्म्याच्या कुळामध्ये जन्माला आलेले फिरण्याकरता गेले वनामध्ये. वनामध्ये फिरण्याकरता गेलेले असताना त्यांना एक संत महात्मा तप करण्याकरता बसलेले दिसले. त्यांचं तप चालू होतं. एक जण म्हणे साब जामवंतीचा मुलगा, दिसायला अगदी सुंदर. सांबाला बाजूला केलं, एक साडी आणली, सांबाला साडी नेसवली आणि गंमतच गर्भवती असल्याचं नाटक केलं आणि त्या संत महात्म्याच्या जवळ गेले आणि प्रणाम केला. प्रणाम संत महात्माजी, प्रणाम. म्हणे तुम्ही तर त्रिकालदर्शी संत आहात, एक काम करा ना. आणि काय, ही जी मुलगी आहे ही गर्भवती आहे आणि हिला मुलगा होणार की मुलगी होणार सांगा बरं. तर त्रिकालदर्शी होते. त्यांनी डोळे बंद केले, पाहिलं, अरे अरे भगवान श्रीकृष्णाच्या वंशामध्ये अशी संतती. श्राप दिला, जा मुलगी सुद्धा होणार नाही, मुलगा सुद्धा होणार नाही, मुसळ होणार, मुसळ. त्या मुसळापासून सर्व यदुवंशाचा विनाश होणार. श्राप दिला. घाबरले सगळेच्या सगळे, पळत पळत महालामध्ये आले. सांबाने साडी सोडून फेकली, तसंच मुसळ पडलं. मुसळ पडलं तर मुसळाचं काय करावं म्हणून त्यांनी सर्वांनी मिळून त्या मुसळाचं पीठ केलं आणि ते नदीमध्ये नेऊन फेकून दिलं. त्या मुसळाच्या पिठापासून काय झालं, लयाळ उत्पन्न झाली, लयाळ. आणि त्याचं एक टोक बाकी होतं. ते टोक एका व्याध्याने पकडलं. त्याच्या एका मासोळीला त्याने पकडलं. ते मासोळीने गिळलं होतं. ते मासोळी त्याने कापले, ते त्याच्यात निघालं. त्याने काय केलं, त्याचा बाण बनवला. सगळं दैवयोग आहे. आणि मागच्या काळामध्ये हा वाली होता. भगवान रामचंद्राने याला लपून बाण मारला होता. मरता मरता वाली म्हणे, देवा तुम्ही हे योग्य केलं नाही. सांगितलं काळजी करू नका, या युगामध्ये त्रेता युगामध्ये तुम्ही माझ्या हातून मरण पावले, पण पुढच्या युगामध्ये द्वापार युगामध्ये तुमच्या हातून मी मरण पावणार. कर्म हे देवाला सुद्धा सुटत नाही. म्हणून या युगामध्ये आता भगवान श्रीकृष्णाने काय केलं, स्वतःच्या कुळाला काय केलं, कुलूप लावलं. कुलूप. हा, सर्वच्या सर्व यदुवंशामधले एका ठिकाणी नदीच्या काठावरती आले आणि मदिरापान केली आणि एकमेकाला शिवे देऊ लागले. एकमेकाला ते लयाळ उपटू मारू लागले, भांडण करू लागले. करता करता आता श्राप मिळालेला होता, त्या लयाळमुळे मृत्यू होऊ लागली सर्वांची. करता करता सर्व यदुवंशामध्ये कोणी राहिलं नाही, सगळे मरण पावले. आणि एक बलराम दादा राहिले. बलराम दादाने पाहिली ही परिस्थिती, बलराम दादाकडून पाहवली नाही, म्हणून त्यांनी सुद्धा आपला अवतार संपवला. गोपाल कृष्ण भगवान की. आणि त्यांनी सुद्धा आपला अवतार संपवला. आता भगवान श्रीकृष्ण दारुका वनामध्ये सुंदर प्रकारे एका पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत आणि त्यांना सुद्धा फार दुःख झालेलं आहे. आणि तिकडे बसलेले असताना तेवढ्यात तो वाली जो होता व्याधी, तो आला शिकार करण्यासाठी. आणि त्याने पाहिलं दुरून एका झाडाखाली अंगठा हालत होता भगवान परमात्माचा. त्याला असं वाटलं की हरणीचं शेपूट झालून राहिलं. त्याने दुरून निशाण लावला आणि भगवान परमात्म्याच्या अंगठ्याला जाऊन बाण लागला. निमित्त आहे भक्त. भगवान परमात्म्याला जसा बाण लागला आणि बाण लागता बरोबर तो पळत पळत गेला. पाहत तर भगवान परमात्मा होते. क्षमा मागितलीस, पण त्याला सांगितलं मागच्या जन्मामधला तू वाली आहेस आणि मी त्यावेळेस राम होतो, तू वाली होता. तुझं मरण माझ्या हातून झालं होतं, आता तुझ्या हातून माझं मरण. म्हणजे कर्म हे केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आणि भगवान परमात्मा सुद्धा आता स्वधामाला निघून जातात. गोपाल कृष्ण भगवान की.
भगवान परमात्मा स्वधामाला निघून जातात। भगवान परमात्माला स्वधामाला निघून गेल्यानंतर द्वादश स्कंदामध्ये सगळंच सगळं वर्णन जे आहे ते वर्णन गुरु बद्दल सांगितलेलं आहे। गुरु कसा करावा, गुरु कसा असावा, गुरुचे प्रकार किती, गुरु किती करावे, हे सगळं सांगितलेलं आहे की जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला निजान। गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशी। ज्याचा जो गुण घेतला त्याला आपण गुरु करू शकतो, कारण दत्तात्रय भगवान परमात्म्याने तेच केलं। त्याचं वर्णन आलं आणि कलियुगाचं वर्णन आलं। या कलियुगाची गाथा किती सांगू आता, स्वतःच पोट भरतो ज्याच्या हाती सत्ता। कलियुगात हीच परिस्थिती निर्माण होणार आहे। एवढंच नाही, पुढे पुढे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे कलियुगाच्या शेवटी शेवटी की सत्कार्य, सत्तेन, हरिपाठ आणि कीर्तन हे बंद पडून जाईल। भजन कोणी करणार नाही। भजन करणारा दिसला की त्याला जाग्यावरच मारतील आतंकवादी समजून। हा, कलियुगाची शेवट आहे बरं। हा, आणि माणसाला माणसं कापून खातील ही शेवट आहे कलियुगाची। भागवतामध्ये द्वादश स्कंदामध्ये त्याचं वर्णन आलं की माणसाला अरे जीव संपून जातील ना सगळे। आजच पहा तुम्ही, एका दिवसाला किती बोकडे लागतात, किती कोंबड्या लागतात। हा, मी पाहत असतो, तुम्ही पहा, करा विचार। मग या कलियुगाच्या शेवटी हे जीव सगळे संपून जातील आणि माणसाला माणसं कापून खातील। शेवट आहे हा कलियुगाचा। कारण याचं वर्णन करत असताना एका भारुडामध्ये नाथ महाराज म्हणतात की थोर थोर पर्वत दादा ओढून जातील। आजच ते आपल्याला दिसून येत आहे। हा, बरं झालं आता स्लॅबचे घर आहे, नाही तर तीन पत्रे कशी उडून जाऊन राहिली नाही का। आता पर्वत उडून जातील सांगितलं, शेवट आहे अजून। हे तर प्रथम चरणच आहे। प्रथम चरणातच आपल्याला काही काही लक्षणं दिसून राहिले की 5 वर्षाची नारी राजा भतार मागेल। हा, ती परिस्थिती आजच दिसू लागलेली आहे। फार वाईट परिस्थिती होणार आहे कलियुगाच्या शेवटाला। निर्गुण निराकार दादा माहुर माझे गावरे, शकून सांगावया आले यमाई माझे नाव। शकून सांगितले कलियुगाच्या शेवटी काय होणार, कलियुगाच्या शेवटी ही परिस्थिती होणार हे द्वादश स्कंदामध्ये सांगितलं। आणि द्वादश स्कंदामध्ये सांगितल्यानंतर परीक्षित म्हणतात की भगवान परमात्मा निघून गेले। आता परीक्षिताला सुद्धा, परीक्षिताच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले। शुकदेव म्हणतात भगवान परमात्मा निघून गेले, आता कथा संपली, तुला रड कशाचा येते? मरण आलं म्हणून का? तक्षक नावाचा सर्प येऊन राहिला तुला दंश करणार म्हणून मग रडतोयस का? आणि नाही, त्याचा रड येत नाही। माझं तर मरणच मरून गेलं, मी आताही मेलो तरी मला काही वाटणार नाही, कारण मरण माझे मरून गेले आणि मज केले। कारण मी आता कथामृत श्रवण केलं म्हणून माझं मरण मरून गेलेलं आहे, मी आता अमर झालेला आहो, आता मला कोणीच मारू शकणार नाही। हे तर निमित्त मात्र मरण आहे, तक्षक येणार, हे संतांचं वचन आहे, म्हणून हे पूर्ण करावं लागेल। म्हणून तक्षक नावाचा सर्प त्या ठिकाणी येणार, त्याआधी मला तुमचं पाद्यपूजन करायचं आहे। तुमच्या हातून, तुमच्या तोंडून मी सुंदर अशी भगवान परमात्म्याची रसाळमय अमृत कथा श्रवण केली। म्हणून राजा परीक्षिताने स्वतः शुकदेवाचं पाय धुतले, पाद्यपूजन केलं, ग्रंथपूजन केलं आणि ग्रंथपूजन करून शुकदेव त्या ठिकाणून निघून गेले। आणि राजा परीक्षित ध्यानस्थ बसले आणि संतांच्या वचनाला अनुसरून तक्षक नावाचा सर्प त्या ठिकाणी आला आणि तक्षकाने राजा परीक्षिताला दंश केला आणि परीक्षित आता गतप्राण झाला। गोपाल कृष्ण भगवान की जय। परंतु राजा परीक्षिताला वैकुंठाची
स्वर्गाची जागा मिळाली का? कारण राजा परीक्षिताने कथामृत श्रवण केलं होतं, म्हणून त्याला सद्गती प्राप्त झाली. आणि सद्गती प्राप्त होण्यासाठीच कथा श्रवण करावी लागते, कीर्तन श्रवण करावं लागते, चांगलं वागण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी. म्हणून कथा संपलेली आहे. 7 दिवसामध्ये कथा सांगता येत नाही, तरी माझ्या मतीनुसार, माझ्या बुद्धीनुसार, माझ्या अभ्यासानुसार असा माझा काही अभ्यास नाही भागवताचा. पण गोविंद महाराजांची कृपा झाली आणि गोविंद महाराजांच्या कृपेमुळे आज मी या व्यासपीठावरती बसू शकलो. सगळ्या गावकऱ्यांची सुद्धा माझ्यावरती खरंच आशीर्वाद आहे सर्वांचा. कारण सगळ्यात पहिलं व्यासपीठ मला गावातलं प्राप्त झालं. म्हणून जे काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष, म्हणून तुम्ही स्वीकारा. ज्यांना 2 असतील त्यांनी 3रा समजा, ज्यांना 3 असतील त्यांनी 4था समजा, ज्यांना 1 असेल त्यांनी 2रा समजा, ज्यांना काहीच नसेल त्यांनी दत्तक घ्या. 7-12 नावानं करून मागणार नाही. ज्यांना काहीच नसेल त्यांनी दत्तक घ्या आणि जे काही चुकलं असेल ती चुकी माझी तुमच्या पदरात घ्या. कारण मुलगा कितीही मोठा झाला तरी मायबापासाठी कसा असते, लेकरूच असते. म्हणून ना तरी बालक बोबडा बोली का वाचुका वाकुडा पाऊली, ते चोच करुणी माऊली जे जे पायाचा प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संपी जन्मो जन्मी तुका म्हणे. म्हणून जे काही चुकलं असेल ते क्षमा असू द्या आणि जे काही चांगलं असेल तो गोविंद महाराजांचा प्रसाद म्हणून स्वीकारा. याच ठिकाणी कथा संपली असं जाहीर करू. शेवटचा श्लोक एकदा सर्वांनी मिळून बोलू. सर्वांनी एकदा पाठीचा कणा ताठ करा आणि डोळे बंद करा आणि शेवटचा श्लोक म्हणा. त्यानंतर आपली कथा संपली. नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं पुढती 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 या ग्रंथा न संपत्ती सर्वसुखी सर्वभूती पूर्ण होई जे संपूर्ण होई जे सर्वांनी सोबत पसायदान म्हणायचं आहे. आता विश्वात्मके देवे हे तोषावे तोषोनी मज द्यावे असाय दानय लेख राज्ये व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रीती वाढो भूता परस्परे दरो मैत्र जीवांची वेदांचे तिमिर जाओ विश्वस्वर धर्म सूर्य पाहो जो जीवांची तो ते लावो प्राणी जात वर्षते सगळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडली आडी अनवर्त हो मंडळी हेत तू तया होता सहा कल्पतरुचे आरव चित्रा चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अडांचन मारतंड देता पहिन हे सर्वांनी सदा सज्जन सोयरे होतो किंबहुला सर्व सुखी पूर्ण होणी निरोखी मज जो आदि पुरुखी अखंडित आदि ग्रंथो पोपजवी विशेष लोके दुष्टा दुष्ट विजय ओवावे एक मने श्री विश्वेश्वराव आय होईल रान बसा नेनेवरील ज्ञानदेव सुखिया
सध्या आरती कोणीच लावू नका, आधी ग्रंथपूजन करून घ्या, नाहीतर मग काही लोकांना जाण्याची घाई असते. आधी आरती करून घ्या, नंतर ग्रंथपूजन करजा. पण